आमच्या घरातील जो मुलगा आहे तो सतत किरकिर करतो, चिडचिड करतो, त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही, आमचं म्हणणं ऐकत नाही. मुलगा छोटा असू द्या, मोठा असू द्या, मुलगी असू द्या, पण ऐकत नाही. हे असं का? तर मंडळी, आज सोमवती अमावस्या आली आहे. मग प्रत्येक आईने आपल्या मुलाची आज दृष्ट काढायची आहे. तर तुम्हाला एक वाटीभर तांदूळ शिजवायचा आहे. त्यामध्ये तेल किंवा मीठ टाकायचं नाही. तांदूळ पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे. त्यानंतर तो तांदूळ शिजल्यानंतर आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढायचा आहे. प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं दही, थोडासा गुलाल आणि एक कापराची वडी टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्या घरातील मुलाला आपल्याला ते 7 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून ओवाळायचं आहे. पती असेल पतीला ओवाळा, मुलगी असेल मुलीला ओवाळा. आणि त्यानंतर आपली जी बाथरूमची खिडकी असेल किंवा टॉयलेटची खिडकी असेल तिथे आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला ते बाहेर जिथेही कुणाचा पाय जाणार नाही त्या ठिकाणी टाकायचं आहे. सोमवती अमावस्येला हा खास केलेल्या उपायाने आपल्या मुलाची प्रगती होते. आपल्या मुलाच्या शैक्षणिक अडचणी असेल किंवा सतत चिडचिड करत असेल, ऐकत नसेल, या सर्व समस्यातून आपली मुलाची लवकरात लवकर सुटका होते. अतिशय साधा पण प्रभावी उपाय आहे. निश्चित करावा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.